सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता एकाच भयानक पुराव्याने आणि महिपतने साक्षीला केलेल्या फोनमुळे आता तो फोन जेव्हा चैतन्य घेतो त्यावेळेस आता जेलमध्ये असलेल्या महिपतजवळ मोबाईल असल्याचे तिसरे भयानक सत्य आता चैतन्य समोर आलेले असते. आणि एका सेकंदात चैतन्य हा अर्जुनची भेट घेऊन महिपत हा जेलमध्ये त्याला मोबाईल असल्याचे अर्जुनला सांगतो. आणि त्या मोबाईलवरून त्याने साक्षीला फोन करून मधुभाऊंविषयी काहीतरी बोलत असल्याचे आता लगेचच चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते. आणि त्या क्षणी आता अर्जुन आणि सायलीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडून मधुभाऊला जेलमध्ये धोका असल्याचे सत्य अर्जुन आणि सायली समोर येऊन आता अर्जुन हा जेलमधील हवालदार शेवळेला रंगेहात पकडून साक्षीनेच मोबाईल हा महिपतला दिल्याचे सत्य कसे समोर आणतो आणि मधुभाऊची त्या दुसऱ्या कायद्यापासून कशी अर्जुन सुटका करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि जेव्हा आता अर्जुन मधुभाऊची मोठ्या संकटातून सुटका करतो त्याच वेळेस आता पुन्हा अर्जुन आणि सायली कसे एकत्र होतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता इकडे साक्षी आणि चैतन्य फोटो बघत असताना आता चैतन्यने विचार केलेला असतो, काहीही करून आपल्याला साक्षीचा मोबाईल हॅक करून त्यामधील काही पुरावे आता बघावेच लागतील आणि लवकर या साक्षीपासून आपल्याला सुटका करावी लागेल. तेव्हा आता मोठा विचार करून एकच भयानक आयडिया करून आता चैतन्य साक्षीला काहीतरी खायला बनवायला पाठवतो आणि त्याच वेळेस आता साक्षीचा मोबाईल घेतो. पण जेव्हा आता चैतन्य साक्षीचा मोबाईल घेतो त्याच वेळेस आता योगायोगाने महिपतने जेलमधून साक्षीला फोन केलेला असतो. तेव्हा आता महिपत म्हणतो की साक्षी ऐक ना गं, मी महिपत बोलतोय आणि जेलमध्ये असणाऱ्या त्या मधुकर पाटलाला मी असे म्हणत असतानाच आता महिपत थबकतो. आणि त्याच वेळेस महिपतचा आवाज ऐकून महिपत हा जेलमध्ये आणि फोनवरती म्हणजे जेलमध्ये महिपतजवळ मोबाईल असल्याचे सत्य चैतन्याला समजते. पटकन आता चैतन्य हा साक्षीचा मोबाईल तिथे ठेवून देतो. आणि त्यानंतर आता मोठ्या शितापीने चैतन्य हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये येतो. त्यावेळेस आता सायलीसुद्धा तिथे आलेली असते. आणि पटकन चैतन्याला बघताच अर्जुन आणि सायलीला मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की अर्जुन ऐक ना, माझ्याकडे टाईम खूप कमी आहे आणि मी साक्षीचा मोबाईल घेतला. आणि त्याच वेळेस आता महिपतने जेलमधून साक्षीला फोन केला होता आणि जेलमध्ये असणाऱ्या महिपतजवळ मोबाईल असल्याचे सत्य चैतन्य हा अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो की फोनवरती मधुभाऊंविषयी महिपत काहीतरी सांगत होता पण अचानक तो थबकला. ते ऐकून आता सायली आणि अर्जुनला जेलमध्ये मधुभाऊवरती मोठे संकट आले असल्याची आता जाणीव झालेली असते. अर्जुन म्हणतो काय बोलतोय चैतन्य तू? चैतन्य म्हणतो की अर्जुन मी खरं सांगतोय. तेव्हा लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता महिपतजवळ जेलमध्ये मोबाईल कसा आला हे आता आपल्याला समोर आणावं लागेल आणि ते देखील पुराव्यासकट. नक्की जेलमध्ये कुणीतरी आता महिपत आणि त्या साक्षीला भेळेल आहे आणि त्या साक्षीनेच महिपतला मोबाईल दिला असणार असे अर्जुन आता चैतन्याला सांगतो. सायली म्हणते की अर्जुन सर आता काय करायचं? अर्जुन म्हणतो की जेलमधील इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे आहे, त्यांच्यासोबत मी बोलून काहीतरी करतो. आणि पटकन आता अर्जुन हा जेलमध्ये येऊन इन्स्पेक्टरची भेट घेतो आणि इन्स्पेक्टरला महिपतजवळ मोबाईल असल्याचे सांगतो. तर आता अर्जुनने इन्स्पेक्टरसोबत मोठा प्लान केलेला असतो. अर्जुन म्हणतो की नक्कीच त्या महिपतला जेलमध्ये कोणीतरी हात मिळवणी केली आहे. तर आता अर्जुन म्हणतो की आपल्याला राखण करणाऱ्या हवालदारांवरती लक्ष ठेवावे लागेल. तेव्हा आता इन्स्पेक्टर म्हणतात की अर्जुन साहेब तुम्ही काही काळजी करू नका. आणि आता इन्स्पेक्टरने हवालदारांवरती करडी नजर ठेवलेली असते. इकडे आता तो हवालदार शेवाळे नेहमीप्रमाणे त्याच्या ड्युटीला आलेला असतो. आणि त्या क्षणी कोणी नसताना हवालदार शेवाळे त्याच्या खिशातून मोबाईल काढून तो महिपतला देऊ लागतो. आणि त्याचबरोबर इकडे लपून नजर ठेवून असलेले अर्जुन आणि इन्स्पेक्टर हे हवालदार शेवाळेला रंगेहात पकडतात आणि म्हणतात की हरामखोर,
न्यायाशी गद्दारी करतोस का तू? आणि खरं सांग, तुला हा मोबाईल कोणी दिला आणि महिपतला तो देण्यासाठी कोणी सांगितलं? नाही तर आत्ताच्या आत्ता मी तुला सस्पेंड करतोय. ते ऐकताच आता हवालदारची घाबरगुंडी उडालेली असते आणि आपली नोकरी जायल्या भीतीने हवालदार शेवाळे म्हणतो की सांगतो. अर्जुनने आता हवालदार शेवाळेची गचांडी पकडलेली असते आणि ताबडतोब हवालदार शेवाळे म्हणतो की यांची मुलगी साक्षीने मला हा मोबाईल पैसे देऊन महिपतला देण्यासाठी सांगितले होते. तर आता लगेचच हवालदार शेवाळेला आता साक्षीचा माफीदार करून अर्जुनने साक्षीविरुद्ध कोर्टामध्ये वॉरंट काढलेली असते आणि लगेचच पोलीस हे साक्षीला पकडून जेलमध्ये आणतात आणि पोलीस कोठडीत ठेवतात. आणि त्याचबरोबर आता अर्जुनने कोर्टात आता केस उभी केलेली असते आणि साक्षीच्या विरोधात आता मोबाईलमधून तो व्हिडिओ काढून आता हवालदार शेवाळेला माफीचा साक्षीदार केलेली असते. तर आता मोठ्या हुशारीने आता मोठा खटला भरून केस चालवत अर्जुनने जजसमोर साक्षीने महिपतला मोबाईल देऊन मदत केल्याचे सत्य पुराव्यासकट समोर आणलेले असते. तेव्हा आता ते सत्य समोर येताच एका आरोपीला मदत केल्याच्या आरोपाखाली जज हे साक्षीला लगेचच पोलीस कोठडी ठेवण्यासाठी बोलतात आणि अर्जुन म्हणतो की हे बघा माय लॉर्ड, महिपतला ज्या अर्थी या साक्षीने मोबाईल देऊन मोठा गुन्हा करून त्याची मदत केली आणि या साक्षीनेच विलासचा खून केला आणि या विलासच्या खुनामागे सुद्धा या दोघांचा हात आहे. तेव्हा लगेचच अर्जुनने आता साक्षीला आरोपी म्हणून दोषी सिद्ध केलेले असते आणि साक्षीला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. तर आता चैतन्यने आणलेल्या एकाच पुराव्याने आता अर्जुनने पुराव्यासकट मोठ्या प्लान करून साक्षीचे सगळे पितळ आता बाहेर काढलेले असते आणि महिपत पाठोपाठ आता साक्षीला सुद्धा जेलचा रस्ता दाखवलेला असतो. त्याचबरोबर आता अर्जुन म्हणतो की महिपतने दुसऱ्या एका कैद्याला भांडणे करून आता मधुकर पाटलांच्या त्या जेलमध्ये पाठवले आणि त्यामुळे मधुकर पाटलांच्या जीवाला धोका आहे. जर मधुकर पाटलांच्या जीवाला काही झाले तर त्याला हे सर्व पोलीस जबाबदार असतील. तेव्हा आता लगेचच जज हे मधुभाऊला सेपरेट जेलमध्ये ठेवतात. आता जजने सर्व पोलिसांवरती करडी नजर ठेवण्याचे आदेश दिलेले असतात आणि त्याचबरोबर आता साक्षीने विलासचा खून केला याचा पुरावा देखील आता जजने मागितलेला असतो आणि त्यासाठी आता तातडीची सुनावणी देखील कोर्टाने बोलावलेली असते आणि एका गुन्ह्याखाली आता साक्षीला दोषी सिद्ध करत अर्जुन आता साक्षीनेच विलासचा खून केला हे सत्य कसे समोर आणतो आणि आता चैतन्याच्या साथीने दुसरा मोठा भयानक पुरावा मिळून आता साक्षीसोबत महिपत कसे दोघे जेलमध्ये खडी फोडतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब